फ्रिक्वेंटली आपल्याला लागतात, रोजच लागणारी गोष्ट आहे. तर मग मला वाटलं आपण त्या कुंडलीमध्ये तुम्हाला त्याला वरून परत माती घालतात ना. मला असं वाटत होतं थोडीशी माती बाजूला काढून घ्यायला पाहिजे. राहू द्या, सगळं येईलच असं थोडी आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आहे संडे आणि एकदम आरामात उठलो आम्ही. सुट्टी होती तर, कारण सॅटरडे होता काल, तर आम्ही सिरीज वगैरे बघितली तर लेट झोपलेलो. सो आज लेट उठलो आणि घरातलं माझं सगळं बेसिक असं आवरून झालेलं आहे. आणि आता ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. ॲक्च्युली आमचे फ्रेंड येणार आहेत आज, तर मग म्हटलं चला ब्रेकफास्ट करूया छान असा. तर ब्रेकफास्टमध्ये आम्ही ढोकळा बनवतो आहे. आम्ही म्हणजे राजेश ढोकळा बनवत आहे. तर फ्रेंड वगैरे आल्यावर मी कदाचित व्लॉग नाही घेणार, मी नाहीच घेणार, कारण प्रत्येकजण कम्फर्टेबल असतोच व्हिडिओमध्ये, असं नाही. सो मी नाही घेणार. तर म्हटलं चला जे काय आत्ता आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर आता मी तुम्हाला दाखवते की ढोकळाची तयारी कुठंपर्यंत आली आहे. तयारी कुठेपर्यंत आहे? हां, इकडे तडक्याची तयारी आहे. मिरची है, कढीपत्ता आहे बाबा, कोथिंबीर नाहीये. ही कोथिंबीर आहे. नाही बाबा, ह्याला हात करून कोथिंबीर. तर असं हे तयारी चालू आहे. इकडे ढोकळा लावलेला आहे आणि हे स्नॅक्स मी काल घेऊन आले होते. खाकरा आहे हा छोट्या साईजमध्ये, पिझ्झा फ्लेवरचा. तर म्हटलं ढोकळा, हा खाकरा आणि चहा असा ब्रेकफास्ट आज करूया. आणि जसं तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे ढोकळा स्पेशलिस्ट आहे. तो जेव्हा केव्हा ढोकळा बनवायचा असतो तेव्हा राजेशच बनवतात. आणि त्रिशाला 2 आठवडे झाले तसं ढोकळा खायचा होता का ग, तर आज फायनली ढोकळा बनतोय. चलो. आणि बाकीचं सगळं असं छान आवरून झालंय घरातलं बेसिक. मी आवरून घेतलं. त्रिशाने आवरला आहे आज हॉल. त्रिशाने हॉल आवरून दिला, मी बेडरूम आणि किचन आवरलं. आणि राजेशने ब्रेकफास्ट बनवायची आज काय म्हणता स्पेशालिटी आहे, आणि आज ती जबाबदारी राजेशने घेतली होती. तर असं आहे. येतीलच आता आमचे फ्रेंड एक 5-10 मिनिटात. टाइम तर झालेला आहे. चलो, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, जे काय होईल ते आज मी शेअर करेलच. तर असं इकडे ढोकळा बनवून तयार आहे. अजून पुन्हा लावला इथे आणि त्याच्या तडक्याची तयारी इथे झाली आहे. एक बॅच तर झाली आहे ढोकळ्याची, छान झाली आणि मी टेस्ट केला, मस्त झाला आहे. तर जस्ट आमचे फ्रेंड गेले घरी आणि भरपूर वेळ गप्पा मारल्या आम्ही. ऑलमोस्ट 2 वाजेपर्यंत ते होते. आम्ही छान ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट नाही म्हणता येणार, भरपूर लेट झालेलं. सो ब्रंच झालं आमचं आणि ते गेले. भरपूर गप्पा वगैरे झाल्या, छान वाटलं त्यांच्यासोबत गप्पा वगैरे करून. ॲक्च्युली फर्स्ट टाईमच आले होते ते. आमची ओळख होती, सोसायटीतलेच आहे ते, ओळख होती. असं येता जाता हाय बाय किंवा नॉर्मल असं बोलणं व्हायचं, बट आज पहिल्यांदाच ते घरी पण आले होते. तर ते गेले. माझं किचनमधलं सगळं आवरून झालं आणि आता बाल्कनीमध्ये माझी एक कुंडी रिकामी आहे आणि कधीचं मला वाटत होतं ह्याच्यात काय लावावं. तर आम्ही सुरुवातीला प्लॅन केला होता की कढीपत्ताचं रोप लावूया, बट मला 2-3 दिवसापूर्वी असं वाटलं की कढीपत्तापेक्षा आपण मिरचीचं रोप लावूया म्हणून. कारण कढीपत्ता एकदा जर बाजारातून आणला किंवा कोथिंबीर वगैरे सोबत ते असंही देऊन देतात बिना काही, म्हणजे विदाऊट चार्ज तो भेटतो आणि एकदा आला की तो बरेच दिवस वापरता पण येतो. मिरच्या या खूपच फ्रिक्वेंटली आपल्याला लागतात, रोजच लागणारी गोष्ट आहे. तर मग मला वाटलं आपण त्या कुंडलीमध्ये कढीपत्ता न लावता मिरच्या लावाव्या, असं मला काल परवा डोक्यात आलं. तर म्हटलं चला, असं पण आहे घरामध्ये मिरच्या, तर त्याचं बी काढून तेच आपण कुंडीमध्ये लावूया असं माझ्या डोक्यात आलं. तर म्हटलं चला, आज आहे सुट्टीचा दिवस तर हे काम करूया. तर आता मी मिरच्या काढून घेतल्या आहे
आणि त्याचं बी सॉरी आता मी मिरच्या घेतल्या आहे काढून आणि त्याचं बी काढून घेत आहे आता आणि तुम्हाला दाखवतेच कसं काय करतोय आम्ही. तर पहिल्यांदाच मी हा प्रयत्न करणार आहे, बघूया सक्सेस होतो की नाही ते. तर हे असं मी सुक्या लाल मिरचीचं बी काढून घेतलेलं आहे. इकडे या मिरच्या ज्याचं बी काढून घेतलं, म्हटलं चला आता लावून घेऊया कुंडीमध्ये. चला ती तिकडे जी कोपऱ्यातली आहे कुंडी ती रिकामी आहे बऱ्याच कधीची, म्हटलं चला त्यात लावूया. पण त्यात कसलं तरी रोप आलंय आता, मला कालच रिक्षाने दाखवलं. अहो गवत तर साईड नाही, पण जे आलंय ते काय पण गवतच आहे. हळूहळू ते हे आणू का, ते काल ज्याने मी माती मोकळी केली ते काय खुरपणी काय म्हणतात त्याला? काय कोणी टाकलं होतं ते आलंय काय? मग मी तेच म्हणत होती काहीतरी रोप आलंय म्हणून. कसलं आहे ते बघू, माहित नाही काय. हे काहीतरी बघ याला पण निघलं. हे काय कसलं तरी आलंय ते, माहित नाही. माहित नाही, मम्मीला विचारू का काही टाकलं होतं का तिने? हे काय? एक राहू द्या ना साईडला कोपऱ्यात, ते ठीक आहे आलं तर आलं, बघता येईल काय. कशात लावता? त्याच्यातलं ते कचरा काढून घ्यायचा ना. कळे ना आता ते काय. तर जे काही रोप आलं होतं ते इथे कोपऱ्यात शिफ्ट केलं आम्ही आणि आता बी टाकून घेणार आहे. अजून आणू का हो बी? त्याला वरून परत माती घालतात ना. मला असं वाटत होतं थोडीशी माती बाजूला काढून घ्यायला पाहिजे. राहू द्या, सगळं येईलच असं थोडी आहे. मला वाटतं पहिले थोडी माती काढून घ्यायला पाहिजे होती, मग बी घालून मग वरून घालायला पाहिजे होती का? या दिवसामध्ये येऊन येईल का? किती दिवसात येतं मिरचीचं बी लावलं की? खूप जास्त आहे ना त्याच्यातून थोडं. पण पूर्ण झाकायचं आहे ना ते बी मातीने. आपण झाडं एक दोनच पाहिजे ना आपल्याला. नाही असं काय नाही, जेवढे येतील तेवढे. याच्यात येणार नाही ना जास्त, जेवढे येतील म्हणजे याच्यात 100 नाही येऊ शकत. हा म्हणजे बी तुम्ही थोडंच टाकायचं म्हणत होते ना, म्हणजे सगळे येतील असं थोडी, असं माझं म्हणणं बघू होतं. हे येतंय का, नाही तर मग आपण पॅकेटवाला आणू. नाही मग रोपच आणू ना. रोपपेक्षा पॅकेटवाला आणलं तर व्यवस्थित आहे. का बरं? त्याला त्यांनी कोटिंग केलेली असते थोडीशी, काही खराब नाही हो किंवा लाईक चांगले असते. नाही बरोबर आहे, पण माझं म्हणणं होतं रोप आणायला तर डायरेक्ट रोप आणू शकतो किंवा बी जे पॅकेटवाला मिळतं ना त्याला थोडं प्रोसेस केलेलं असतं, त्याला ते कवर लावतात की जेणेकरून त्याला खराब नाही होत, त्याची इम्युनिटी चांगली. हे कसं आपण डायरेक्ट लावलं ना, तर बघू तर हे नाही आलं तर ते आणू किंवा रोप आणू, तू म्हणते कसं ठेवू वरती. द्या ठेवून, कधी येईल माहित नाही. पण ते बी काही काही तसंच आहे. पाणी टाकलं काल माती हलवली होती मी सगळ्या कुंड्यांमधली. अजून सगळ्या कुंड्यांना पाणी घालायचं बाकी, मग घालून द्यायचं का? पाणी जास्त आहे. नाही त्याच्यात तर नाहीच घालणार, स्नेक प्लांट मध्ये नाहीच घालणार आहे, बाकी याच्यात घालायला लागेल. काल हलवली त्याची पण माती मी. सगळ्यालाच घालते, फक्त स्नेक प्लांटला नाही घालत. याला पण नवीन पानं फुटले आहेत. बघूया आता कधी येतं रोप त्याचं. ऑलरेडी खूप होतं पण जास्त नाही घालत. बाकीच्या माती ओली होती ना त्याची, ते तिकडची बाजू असल्यामुळे कुंडीची ते पावसाने बऱ्यापैकी माती ओली राहिली होती. पण मग आता बी टाकलेलं आहे तर हलवायला लागेल का ती, पाऊस वगैरे आला तर? मग खूप पाणी झालं तर प्रॉब्लेम नाही होणार का? ऑलरेडी त्याच्यात खूप पाणी होतं ना. आज पण एक फुल आलंय बघा तिकडे मागे कोपऱ्यात. काल 2 आले होते, आज एक आलंय. मस्त फुलं येत आहेत.
कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे खूप खूप दिवस झाले की मी त्याला खत पण नाही घातलं, फक्त माती हलवली जाते, बट छान ग्रो होत आहे. जास्त नाही घालत कारण परत पाऊस आला तर जास्त. ह्याला घालायला लागेल पण मनी प्लांटला आणि ह्याला. ते आता ऊन येत आहे थोडं थोडं तर माती कोरडी झाली आहे ना. मनी प्लांटला आणि त्याला घाला. बस ना, थोडं जास्त नाही घाला. मला पण घालत नाही. थोडं थोडंच घाला, त्याची पण माती बऱ्यापैकी ओली आहे. त्याची मुळं बघा ना किती आलेत. काल हलवलं तर बऱ्यापैकी खाली मुळं होती. ट्रिम करायचं का थोडंसं असं वाटतंय मला. वरच्या फांद्या आता बऱ्यापैकी वाढल्या आहेत ना, असं वाटतंय थोडंसं ट्रिम करावं, प्रॉपर शेप येईल त्याला. बस एक काम आहे. बस बस भरपूर झालं. ऊन येत आहे बघा त्याच्यावर थोडंफार, पण बरं आहे ते, कारण खूपच पावसाचं ओलं झालं होतं ते. आता ऊन येत आहे तर बरं आहे. आत्ता करायचं का ट्रिम? हॅलो. तर आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 5:30 वाजत आले. दुपारी छान आराम केला मी. तुम्ही जसं बघितलं की मी हे रोप वगैरे लावलं, त्यानंतर आराम केला. आत्ता उठलो, फ्रेश झालो आहे आम्ही. आणि मला खूप कधीचं भजे खाण्याची इच्छा होती. भजे म्हणजे मध्ये एकदा केले होते मम्मीने ते असताना मी, कांदा भजी. बट मला सगळ्यात जास्त मुगाची भजी खूप आवडतात. आणि पालक पण होता घरात, तर म्हटलं चला आज आपण 2-3 प्रकारची भजी बनवूया. ॲक्च्युली पाऊस असतानाच हे करायची इच्छा होती, बट आता सध्या तरी 2-3 दिवस झाले पाऊस पूर्णपणे गेला आहे. तरी म्हटलं चला आज आहे वीकेंड आणि मस्त संध्याकाळी स्नॅक्सलाच छान छान अशी वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवूया. मी पालक वगैरे दुपारीच धुवून आणि असा म्हणजे नॉर्मल पाणी निथरून जाण्यासाठी ठेवला होता. आता बाकी कांदा बटाटा वगैरे त्याचं चॉपिंग करून घेते. आणि इकडे त्रिशाचं टायपिंगची प्रॅक्टिस चालू आहे, कारण त्यांना परवा कम्प्युटरची पण एक्झाम आहे, तर त्यात टायपिंग वगैरे पण ते एक्झाम घेणार आहे. तर तिची तीच प्रॅक्टिस चालू आहे. आणि आता मी छान भज्यांचं प्रिपरेशन करून घेते. तर सगळं प्रिपरेशन माझं करून झालं आहे. मी तुम्हाला दाखवते आता कुठले कुठले भजे करणार आहे आणि त्याचं प्रिपरेशन मी कसं करून घेतलं आहे ते. तर इथे हे बेसन पीठचं बॅटर तयार करून घेतलं आहे, जे नॉर्मल आपलं भज्यांसाठी लागतं ते. इकडे हे मूग भजीचं आहे बॅटर. मी दुपारीच मुगाची डाळ भिजत घातली होती, ती आत्ता मस्त जिरे लसूण मिरची वगैरे घालून ग्राइंड करून घेतली. आणि ते बॅटर इथे. आणि इकडे पालक चिरून घेतला आहे. कांदा भजीसाठी कांदा, बटाटा भजीसाठी बटाटा, आणि इकडे पालक. तर मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की असे पालकचे डायरेक्ट पूर्ण असे हे पत्ते असतात, ते पूर्ण असे बेसन पिठामध्ये घुळवून आणि डायरेक्ट तसे पण भजे करतात. तर म्हटलं चला आज हा टाईप आपण ट्राय करूया. हे वाले जे असतात नॉर्मल चिरून वगैरे ते भजे मी नेहमीच करते, बट आज म्हटलं चला हे पण ट्राय करून बघूया. सो असं सगळं हे प्रिपरेशन मी करून घेतलं आहे. एकीकडे तेल पण गरम व्हायला ठेवलं आहे. आता मी मस्त एक एक करून भजे करून घेते. तर आता पालकचे भजे करून घेते मी. फुटतायत ते मस्त टम्म असे. वास छान येतोय. बरं, त्रिशा तिकडनं म्हणते वास खूप छान येतोय आई. मागे हो बाळा छान. भूक लागली त्रिशाला, आधीच भूक लागलेली आहे, त्यात आता भाज्यांच्या वासाने अजून भूक लागली. इकडे एक बॅच करून झालेली ऑलरेडी पालक भाज्यांची. ते मिरचीचे भजे वाटताय.
तर अशा प्रकारे माझी ही भजी इथे बनवून झाले. इथे आहे हे मुगाची भजी, बटाटा भजी, पालक भजी, जे पालक पत्ता होता त्याची भजी, कांदा भजी आणि जी नॉर्मलवाली पालकची कापून जी करते मी ती ते इकडे होत आहेत. आणि इकडे ही एक्स्ट्रा भजी जी त्या प्लेटमध्ये नाही मावली ती इथे आहेत. आणि अजून हे एवढं बॅटर अजून बाकी आहे. आणि येता जाता आमचे असे एक दोन खाऊन पण झाले. सगळे प्रकार टेस्ट करून झाले. कसे झाले? छान आहे. हे बघा असं इथे खायचं पण काम चालू आहे. आणि त्रिशाने हा असा सेटअप केला आहे बाल्कनीतला. तिच्यासाठी हा छोटा स्टूल इथे तिने ठेवला आहे. छान संध्याकाळची वेळ आहे. आता मस्त असं आम्ही स्नॅक्स करून घेतो. तर असं हे सगळं भज्याचं प्लॅटर आम्ही आता घेऊन बसलोय. कसे झाले? कुठला खाल्ला? कांदा? त्रिशा तू? मी हा पालक. मला पण तो खूप आवडला. पालक leaf बनवला. 5 टाइप्स झाले. मस्त आला ना? Now let me try मुगाचे भजी. Wait, let me try. कुठला आवडला तुला सगळ्यात जास्त त्रिशा? तू मगापासून एक ट्राय केला सगळा. पालक पत्ता पालक. मुगा. मुगाचा? तुम्हाला हो? सगळे छान. सगळे छान आहे. चलो आता मी पण खाऊन घेते भजी. तेजल फोड आलाय. Actually, मी कोणता घेऊ पहिले? मुगाचं. थांब मी तुला खाऊ घालते. नको मी खाते. अगं मी खाते का? थँक्यू. मस्त आला. छान झाला. हा पण मस्त आला. हा मी ट्राय करते. तू हा नाही खाल्ला? खाल्लाय पण चटणी सोबत. मस्त आला. टेस्टी. आणि आमचे भजे खाऊन झाले. इकडे मी चहा ठेवला होता. बघूया झाला की. चहा ठेवला होता झाला आहे तर गाळून घेते मी. आणि बघू शकता भजे केले पण किचन ओट्यावरचा पसारा. हा असं काहीसा आहे. कुठला आपण एखादा पदार्थ किंवा वेगळं काही करायचं म्हटलं की किचनची अशी काहीशी अवस्था होऊन जाते. हे प्रत्येकाच्याच घरात होत असेल. सो हे तुम्ही रिलेट करू शकता. चला चहा घेऊन घेतो आम्ही. तर चहा वगैरे घेऊन झाल्यावर आम्ही तिघं असंच निवांत बसलेलो होतो. आणि नेहमीप्रमाणे माझे अलेक्सावर गाणे वगैरे चालू होते. आणि त्रिशा तिचं डान्स करत होती. तिची जेव्हा तिचा म्हणजे आम्ही बघत नव्हतो असं नॉर्मल होतं तर ती एकदम मस्त डान्स करत होते. आणि नंतर म्हटलं चला आपण व्हिडिओ घेऊया त्रिशाचा. तर ती थोडीशी अशी कॉन्शियस झाली आणि तिची जी एनर्जी होती डान्सची ती थोडी कमी होऊन गेली. ती डान्स करायला नाही म्हणत होती की मी व्हिडिओ घेते म्हणून, पण आम्ही तिला थोडा फोर्स केला त्यामुळे ती करत होती. आणि छान डान्स केला तिने. तर जस्ट राजेशचं आणि त्रिशाचं जेवण झालं. मी तर काही जेवण केलं नाही कारण ते भजेच मला खूप हेवी होऊन गेलं होतं. सो मी काही जेवण केलं नाही. आणि राजेशने आणि त्रिशाने थोडंफार खाल्लं. राईस वगैरे केला होता मी त्यांच्यापुरता. सो तो त्यांनी दोघांनी खाल्ला. त्यानंतर आम्ही खाली वॉकला गेलो. वॉक केला आणि त्रिशाला आईस्क्रीम खायचं होतं. तर त्रिशासाठी आम्ही खालून आईस्क्रीम घेऊन आलो. आता ती आईस्क्रीम खाते. तर असं काहीसं आहे. आणि उद्या आहे मंडे आणि उद्यापासून त्रिशाचं ऑफलाईन स्कूल सुरू होणार आहे. सो उद्या एक्झाम आहे तिची. कारण जे पेपर तिचे राहिले होते ते उद्यापासून सुरू होणार आहे. 3 पेपर राहिले होते तिचे. सो आता ते मंडे, ट्यूसडे आणि वेडनेसडेमध्ये असे 3 दिवसात ते होऊन जातील. त्यानंतर मग त्रिशा थोडीशी रिलॅक्स होईल. काय ग? खरंच. तर असं आहे. आता ऑलमोस्ट 11:15 झालेत आणि आता झोपायची तयारी आहे आमची. काय म्हणते? पटापट आवर आता. तर असा होता आमचा आजचा हा दिवस. छान स्पेंड झाला. रिलॅक्स होतो आज आम्ही. कुठे गेलो पण नाही. छान रिलॅक्स निवांत घरातच आज आम्ही आराम केला. फ्रेंड्सना भेटलो.
खाण्यापिण्याची आज चंगळ झाली कारण सकाळी ढोकळा, त्यानंतर व्हरायटी ऑफ भजे होते आज जेवणामध्ये, सॉरी स्नॅक्समध्ये. माझं तर जेवणच झालं त्यात, सो माझ्यासाठी जेवणच होऊन गेलं ते. आणि आता त्रिशाचं आईस्क्रीम. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.